प्रभाग क्रमांक 14 मधील आशादीप अपार्टमेंट समोरील ओपन स्पेसमध्ये होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक भवनाचा भूमिपूजन सोहळा माननीय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला। या भवनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे विरंगुळाचे ठिकाण उपलब्ध होणार आहे। दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती या ध्येयावर चालत परिसरात एक विकास कामे पूर्ण केली जात आहेत। उत्कृष्ट दर्जाची रस्ते, ओपन स्पेस, सुशोभीकरण असे विकास कामे होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्येही समाधान आहे। आज आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा घराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार भैया श्री जंगलाज जगताप साहेब आणि भोसले साहेबांच्या पुढाकारून झाला। आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या लोकांभिमुख जे काम आहेत तळागाळातल्या लोकांसाठी सिनियर लोकांनी जे काम करायचं त्याचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना त्यांच्या भविष्य याच्यात सर्व तुम्हाला शुभेच्छा इच्छितो। धन्यवाद। माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, SP देशपांडे काका, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद जोरवेकर, सचिव मोहनीराज सप्तर्षी, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हातारदेव नाना वायकर, सचिव रमेशलाल बोरा, उपाध्यक्ष रामसुख मंत्री, संस्थापक वामन रामदास तबाजी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे एक भवन हे बांधण्याकरता शुभारंभाचा काम भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याच्याकरता सगळ्यात ज्येष्ठ नागरिक हे वेगवेगळ्या भागाचे अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित होते। खरं तर एक प्रत्येक शहरामध्ये जसं अगदी बाल मित्रांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाचा विचार हा शहराच्या विकासामध्ये, भौगोलिक विकासामध्ये करावा लागतो आणि म्हणून त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांकरता देखील खरं तर विरंगुळा म्हणून एक जागा, त्यांच्याकरता एक बैठक व्यवस्था हे देखील असणं गरजेचं असतं आणि म्हणून तशा प्रकारची व्यवस्था अनेक भागांमध्ये आम्ही मागच्या काही काळामध्ये उपलब्ध केलेली आहे। तसं आज एक मोठं भवन या ठिकाणी बांधण्याचा निर्णय देखील झालेला आहे। त्याचं काम देखील आता येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। निश्चित नागरिकांनी देखील एक समाधान या कामाच्या बाबतीत व्यक्त केलं। लाडकी बहीण योजनेचं पहिलं आजपासून येण्यास सुरुवात झाली महिलांमध्ये नाही, लाडकी बहीण योजना ही तर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जाहीर केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचं नाव देखील देण्यात आलेलं आहे आणि खरं तर जसे योजनेची घोषणा झाली तर मोठ्या संख्येमध्ये आपल्याला खरं तर महिला भगिनींची रांग आपल्याला अर्ज भरण्याकरता देखील पाहायला मिळाली आणि तसा रिझल्ट अनेक राजकीय मंडळींनी आरोप केले त्याच्यावरती कशी आहे, काय होणार नाही होणार, पण खरं तर त्याच्या बाबतीमध्ये एक रिझल्ट आज ते पैसे वर्ग झाल्यानंतर लोकांमध्ये आज पाहायला मिळतोय। नागरिकांनी विशेषतः महिला भगिनींनी याच्या बाबतीमध्ये एक वेगळं समाधान व्यक्त केलं की खरंच ही योजना आमच्या लाभाकरता आहे अशी एक भावना प्रत्येक जनसामान्यामध्ये आज निर्माण होतीये आणि लोक व्यक्त देखील करतायत। हे हॉलचं काम सुरू होत आहे। मला सुद्धा आनंद वाटतोय की आपल्या माध्यमातून त्याला मी पाठपुरावा केला, त्याला यश आलं। ते आमदार साहेबांनी त्याला हे सगळं निधी दिला भरभरून। तुम्हाला सांगतो आता तो विनायक नगरचा जो संघ झाला आहे, ते बिल्डिंग झाली तर त्याच्यापेक्षा चांगली बिल्डिंग या ठिकाणी होणार। काय असतं, आपण एक गोष्टी केल्यानंतर आपल्याला कळत आता काय केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा आपण पुढे चालत असतो। तसंच ह्या माध्यमातून या ठिकाणी आता हॉल होणार। इथं दोन टॉयलेट बाथरूम होणार, मग महिलांसाठी वेगळे, जेंट्ससाठी वेगळा। या ठिकाणी बाहेरचा आपण गार्डन सुद्धा तयार करतोय, म्हणजे आपल्याला तुम्हाला बसायला म्हणजे आतमध्ये नाही तर बाहेर बाक गार्डन, तुम्हाला आपण व्यायाम करायचे साहित्य या ठिकाणी जे गार्डन जिम म्हणतात ते सुद्धा या ठिकाणी आपण लावून देऊ आणि एकदम अत्यंत नगर शहरातला एक सुंदर आणि सगळ्यात चांगला संघ हा तुमचा राहील। सप्तरी साहेब, आपला मंत्री साहेब, तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण हा प्लॉट सुद्धा मोठा आहे। दोन्ही बाजूनी कॉन्क्रीट रोड आहेत, मेन रोड आहे, म्हणजे कुठं जायची काय अडचण नाही, कुठं आतमध्ये कुठं जायचं। चांगल्या ठिकाणी हा संघ या ठिकाणी होतोय, चांगली बिल्डिंग या ठिकाणी होईल या ठिकाणी तुम्हाला अशी ग्वाही देतो। आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, या ठिकाणी यावा। राजकारण आता कोणतरी बोललं राजकारण नाही आलं ना ह्याच्यामध्ये एकदम चांगलं चालतं। राजकारण झालं का मग माझा हा पक्ष माझा तुझा पक्ष तो मग सुरू झालेच मग भांडणं त्याच्यामध्ये। त्यापेक्षा राजकारणावर विषय बोलायचाच नाही जास्त, त्याच्यामुळे एकोपा राहतो आपला, बरोबर आहे का। आणि माझी एक विनंती आपल्याला, आता आपला पडाव आपला शेवटचा पडाव आहे हा। आपण सगळ्यातून मुक्त झालोय, ज्येष्ठ झालो म्हणजे मुक्त झालोय याच्यामधून सगळ्या कामातून, आणि खरोखर मुक्त व्हा तुमच्या यातून। लय काय मुलं काय करतात, किती कमवतात,
आता काहीतरी बॅलन्स टाकायचा, त्याच्या नादी नका लागू, मनमुक्त खर्च करायचा, आपलं जे असेल पेन्शन बिन्शन काय वाटन ते खायचं, ते वाटन तिकडे फिरायला जायचं. आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही काय ते का पैसे साचवायचे आणि ठेवायचे ह्याच्या नादीच लागू नका. तुम्ही वाटन तेवढं खर्च करायचं, चट पोरं बघतील त्यांचं काय. आपल्यासारख्यांसमोर काय बोलायचं, कारण की आपण सर्व ज्येष्ठ आहात, आमच्यापेक्षा खूप मोठे आहात, आपण खूप उन्हाळे पावसाळे पाहिले. फक्त आता आपण आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण या शहराचं राजकारण असन, समाजकारण असन, हे गेल्या 50, 60, 70 वर्षापासून पाहत आहे. काही जण 70 वर्षाचे, काही जण 78 वर्षाचे, काही 80, काही 80 क्रॉस केले. फक्त आपल्या सगळ्याच्या अनुभवावरून मला फक्त या ठिकाणी एवढंच अपेक्षित आहे की या नगर शहराची जडणघडण आपण सगळ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेली, आपण सगळ्यांना अनुभवलेले. या काळामध्ये अनेक पुढारी झाले, अनेक राजकारणी झाले, अनेक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, परंतु आता ज्या पद्धतीनं या शहराचा चेहरा मोहरा बदलतोय, ज्याप्रमाणे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत, मला असं वाटतं की यापूर्वीच्या गेल्या 50-60 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुणाच्याही कारकिर्दीत झाली नाही अशा पद्धतीची कामं संग्राम भाईंच्या या नेतृत्वाखाली चालू आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने एवढीच विनंती करेल की येणाऱ्या आता 1 महिन्या 2 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची गरज आहे, आपला स्वार्थ आहे की संग्राम भैया हे पुन्हा या शहराचे आमदार व्हावे, कारण की ते ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि तिसऱ्यांदा निवडणूक लढवल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची संधी आहे. तर त्यांना मंत्रिपद मिळालं म्हणजे त्यात आपला स्वार्थ आहे. या नगर शहरासाठी आता जवळजवळ 300, 350, 400 कोटी रुपये त्यांनी या शहरामध्ये